तर भंडाऱ्यातून धक्कादायक बातमी आहे। भंडाऱ्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे शिक्षणानं खरं तर MBBS आहेत, मात्र तेच आता अंधश्रद्धेला खतपाणी घालतायत का असा सवाल उपस्थित झालाय। खासदार पडोळे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील नागझिरा या देवस्थानाच्या परिसरात असलेल्या पळसाच्या झाडातून जलवर्षाव होतोय। खरं तर उन्हाळ्याच्या काळात बाष्पीभवनामुळे असा प्रकार घडतो। ही एक नैसर्गिक वैज्ञानिक घटना आहे। मात्र खासदार पडोळे या प्रकाराला गंगा मैया अवतरली असा दावा करतायत। तसा व्हिडिओ सुद्धा चित्रित झालाय। भाविकांना इथे येऊन गंगा मैयाचं दर्शन घेण्याचं आवाहन खासदार असलेले डॉक्टर साहेब करतायत। त्यामुळे खासदार झाल्यावर डॉक्टर पडोळेंनी वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि आपल्या डॉक्टरकीच्या अभ्यासाला तिलांजली दिली का असा सवाल उपस्थित होतोय। चलो जय गंगा मैया। हर हर महादेव। गंगा मैया का चमत्कार ये पड़स के पेड़ से गंगा मैया का अवतरण हो रहा है। जगह है घोड़ेजरी गोबरवाई गांव। ये पवित्र मंदिर में गंगा मैया का अवतरण हो गया है। रात के 12 बजे हम लोग यहाँ पे देखने आ रहे हैं और भाविकों से आवेदन करता हूँ कि आप भी दर्शन लेने यहाँ पे आ जाइए। ये चमत्कार को देखने आप आइए। धन्यवाद। नागझिरा देवस्थानामध्ये गोबरवाईला तिथं नागदेवताचं मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगाची तिथे स्थापना झाली आणि मोठा शिवपुराण झाला। तिजेच्याच दिवशी त्या दिवशी पासून तिथं एका पळसाच्या झाडामधून पाण्याचे असे फवारे पडत आहेत। पाऊस आल्यासारखे असे फवारे पडत आहेत आणि सातत्याने ते 3 दिवस पडत होते। जसजसं लोकांना भाविकांना माहीत झालं तर हा एक प्रकारचा चमत्कारच आहे, कारण का एका झाडामधून पाऊस कसा पडेल। आणि आता सुद्धा पण आता 5वा दिवस आहे, पण सातत्याने पाऊस दिवस रात्र 24 तास त्या झाडातून पडत आहे। याबद्दल मी कलेक्टर साहेबांनाही फोन केलं की त्याच्यावर संशोधन झाला पाहिजे। इथं बादल नाही, पाऊस नाही, उन्हाळा 45 डिग्री टेम्परेचर चालू आहे, पण कसं काय त्या पळसाच्या झाडातून पाणी पडत आहे हा निष्पन्न झाला पाहिजे। आणि त्या मंदिर परिसरामध्ये एक झरा आहे जो कधी सुकत नाही। 400 वर्षापासूनचा नागाचं मंदिर आहे आणि जागृत स्थळ आहे। आम्ही रात्री 12 वाजता तिथे गेलो आणि अनुभूती केली का खरंच माता गंगेच्या तिथं अवतरण झालंय का। भगवान शिवाचा तिथं आशीर्वादाने माता गंगेचा आशीर्वाद झालाय का, चमत्कारच आहे। त्याचं संशोधन झाला पाहिजे। आज तसंही तुम्ही पाहाल तर भूजल कमी होत आहे, पाऊस कमी पडत आहे। यावर्षी सुद्धा कोरडा दुष्काळ पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तसे मंत्री महोदयांनी सुद्धा कळवलेलं आहे की यावर्षी दुष्काळ पडेल, तर निश्चितच त्याच्याबद्दल संशोधन केलं पाहिजे। भाजपच्या काळामध्ये गणपतीला दूध पाजून चमत्कार होऊ शकते, तर पळसाच्या पानामधून फवारे फुटत आहे हा चमत्कार होऊ शकत नाही का। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।